पहिले बेसिक स्टेप तर तुम्हाला माहिती झाली काय रे? हां, किती अंशाचा कोण असतं? 30. एकालाच माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे रे? डबल ओढायची नाही रेषा अजिबात, सिंगल. किती फेंट येते ती बघा. तुमचं निरीक्षण किती आहे ते जरा मला बघायचं आहे. पहिली गोष्ट, हा पॉईंट परफेक्टच जुळला पाहिजे. वर गेली ही रेषा काढताना अर्धा mm सरकली, इथे अर्धा mm सरकलं की पुढे सगळं सरकत जाणार. आणि ज्या ठिकाणी असे सर्कल आहेत ते कधीच जुळणार नाहीत तुमचे. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुठला काढायचा आहे आपल्याला? हा ना. ओके, पहिली गोष्ट आता याच्यामध्ये किती बाय कितीचा आपला चौकोनी ठोकळा तयार होणार, ब्लॉक, हे शोधायचं आहे. बरोबर. आता तुमच्याकडे मेजरमेंट काय दिलेले आहेत? इथून इथे 50 दिलेलं आहे, बरोबर. इथून इथे 40 दिलेलं आहे. हां, आता हे दोन्ही होल सारख्याच मेजरमेंटचे आहेत. त्याचं मेजरमेंट इथे दिलेलं आहे, त्यांची त्रिज्या दिलेली आहे 20. 20चे 2 होल इथे म्हटलेलं आहे बघा. म्हणजे हे दोन्ही होल आहेत 20चे त्रिज्या असलेली. म्हणजे हे इथून इथे, सॉरी, होय, डायमीटर 20 आहे त्यांचा, त्रिज्या नाही. आणि ही त्रिज्या कुठली दिली आहे? ह्या सेंटरपासून हे जे सर्कल आहे ते त्यांनी 20ला दिलं आहे. म्हणजे इथून हे सर्कल 20, म्हणजे हे 20वरनं हे असं इथून स्टार्ट झालं, इथपर्यंत आलं पूर्ण. तसंच हे इकडे आहे त्याप्रमाणे. त्या दोघांचा सेंटर आहे 40, बरोबर. आता माप कसं घेणार तुम्ही? हे झालं 40 आणि ह्या सेंटरपासून हे अंतर आपल्याला 20 दिलेलं आहे इथे बघा. डायग्राममध्ये अंतर कुठे आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. इथे 20 दिलेलं आहे, म्हणजे हे 40 प्लस हे झालं 20 तुमचं इथलं अंतर पुढचं. किती झाले? 60 झाले, बरोबर. हे 60 झाले प्लस इकडचे 20 होणार, तर 80 झाले. म्हणजे ही तुमची रेषा झाली पूर्ण 80ची, बरोबर. आता ही 50 प्लस इकडची 20, 70 झाली. म्हणजे 70 बाय 80 हे एक मेजरमेंट झालं आपलं. ते आधी टाकूया, मग वर्टिकल घेऊया. बाहेर पॉज कर जरा. उंची आपल्याला ह्याची शोधायची आहे, किती आहे ती. आपल्याला मेजरमेंट हे इथे 60 दिलेलं आहे. कुठून? ह्या पॉईंटपासून ह्याचं सेंटर 60 दिलेलं आहे सर्कलचा. आणि ह्या सर्कलची बाहेरच्या सर्कल त्रिज्या दिलेली आहे, डायमीटर इथे दिला आहे 36, बरोबर. पूर्ण डायमीटर म्हणजे त्याची त्रिज्या किती झाली? 18. हे 60 प्लस हे 18 आणि ह्याची जाडी 10. 60, 10, 70 आणि हे 18, 80 आणि 8, 88. म्हणजे हा टोटल 88ची हाईट झाली त्याची. हा पॉईंट मिळाला, हा पॉईंट मिळाला आणि हा पॉईंट मिळाला. पॅरलल लाईन्स हा सेट्स केले ते तुमचा घट्ट पाहिजे, हलता का म्हणे अजिबात.
ब्लॉक मोठा असल्यामुळे एकाच ठिकाणावरनं आपल्याला पूर्ण फिरवता येत नाही, म्हणून मी प्रत्येक वेळी जागा बदलतो आहे. ओके, आता हा सेंटर इथे जुळणार नाही, कारण आपला हा आयत आहे. चौकोन असला असता तर हा हा आणि हा हे तिन्ही परफेक्ट जुळले पाहिजे होते. आयत असल्यामुळे ते जुळणार नाही. आता ही पहिली 10ची पूर्ण एक बॉर्डर आपल्याला मारावी लागेल. कुठेतरी एका ठिकाणी 10चं अंतर टाका. लगेच ही रेषा आत आलेली आहे, बरोबर. 10वरनंच आहे ना ती पण मारून घ्यायची. आली. तुम्ही गडबड कुठे करता सांगतो. इथे तुम्ही 10 अंतर टाकता, इथे 10 टाकता आणि इथे 10 टाकता आणि रेषा मारता. इथलं 10 तुमचं बरोबर असतं, इथे अर्धा mm सरकतं, इथे कुठेतरी अर्धा mm सरकतं आणि डायग्राम चुकतो. अंतर एक टाकून पॅरलल केलं की ते सगळं बरोबर असणार, भले ते कमी असून दे किंवा जास्त असून दे. ते पॅरलल असल्यामुळे सगळीकडे सेम अंतर असणार, म्हणजे पुढचा तरी निदान सगळं परफेक्ट येणार. त्यानंतर जे सर्कल आहेत त्याच्या अगोदर आपल्याला हा आपण कॉर्नर पीस आहे तो काढून घेऊया. आता तो किती आहे बघा, हे इकडनं 20 दिलेलं आहे आपल्याला. इथपर्यंत 20 आहे, इथपर्यंत 20 आहे. त्याच्यानंतर आतलं जे सर्कल आहे ते कितीचं आहे, डायमीटर त्याचा 20चा आहे, म्हणजे त्रिज्या त्याची 10ची आहे, बरोबर. हे अंतर झालं 10. इथून सेंटरपासून 10 झालं आणि ह्या सेंटरपासून त्याने दिलं आहे 12. मधलं अंतर आपल्याला काढायला चान्स नाही आहे, बरोबर. मग ते कसं येणार, आपल्याला इथूनच अंतर टाकत जायचं आहे. हे आहे आपलं 20 आणि त्याच्या पुढचं 10 30 टाकायचं आहे. तिकडनं तसंच 20 आणि 10 30 टाकायचं आहे. नंतर त्या दोघांचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवरनं 12 घ्यायची आहेत. ठीक आहे, 20. पॉज कर जरा. तर ही मी या दोन्ही सर्कल्सची सेंटर लाईन काढलेली आहे, जी इथून 20वर आहे, कारण इथे त्रिज्या ही 20 दिलेली आहे. बाहेरच्या ह्या सर्कलची ही 20 दिलेली आहे, त्यामुळे 20वर मी काढली. इथून आता मला हे 20 आणि त्याच्या पुढचं 10 30 अंतर टाकायचं आहे. तेच 30 अंतर मला इकडनं टाकायचं आहे. आता हे जे उरलेलं अंतर आहे मधलं, याचा सेंटर आणि त्या सेंटरपासून 6 याबदला 6 त्याबदला 6 टोटल 12. हे इथे 12 दिलेले आहेत, ते आपल्याला 12 तिथे घ्यायचे आहेत. बरं, ठीक आहे.
आता बघा मी काय केलं आहे, इथून इथे 20 अंतर घेतलं, त्याच्या पुढचं 10 अंतर घेतलं, तसंच इकडनं 20 आणि त्याच्या पुढचं 10. हे मी पॉईंट काढलेले आहेत बघा. 20 बरोबर ह्या लाईनला येतो, 10 20 10, आणि जे राहिलेलं अंतर होतं दोघांच्या मधलं त्याचा मी सेंटर काढला आणि त्या सेंटरच्या इकडे 6 आणि इकडे 6 असं अंतर टाकलं आहे मधलं. आता ह्या 6ला म्हणजे हे जे आपलं अंतर आहे, ही रेषा जी आहे इथली, की त्या पॉईंटला आपली हे ह्या पहिलं 20चं आहे, त्याच्यानंतर हे 10चं आहे आणि त्याच्यानंतर ही आपली 6ची ही रेषा काढली आम्ही. आता हे अंतर आपल्याला इकडनं किती दिलं आहे त्यांनी, 12. इकडनं 12 सोडून आपल्याला त्याला एक रेषा जॉईन करायची आहे. ड्रॉइंगच्या पेपरला 3 तास वेळ असतो काय, त्यामुळे हे सेटिंग वगैरे करायला केलं तर अगदी व्यवस्थित डायग्राम तयार होतो न चुकता, अंदाजी लाईन मारण्यापेक्षा. ही केली. आता ह्या पॉईंटवरनं एक व्हर्टिकल रेषा आहे, मूर्तीचं बदला ठेव. ही रेषा घेतली, व्हर्टिकल होती. हे झालं, हे झालं, हे झालं, ही घेतली आणि ही घेतली, बरोबर. आता हा जो काही इथला मधला सेपरेट स्क्वेअर केलेला आहे इथे टच, तो ह्याच सेंटरला, म्हणजे हा जो सेंटर आपण इथे काढलेला आहे, ह्या सेंटरला जी रेषा येईल त्याच्या दोन्ही साईडला 18 2 36, म्हणजे 18 असा हा 36 36 36 36चा चौकोन येणार इथे ह्या कॉर्नरला, म्हणजे तो ह्याला लागून येणार. आणि हे किती आहे, 30. आता हा जो काही सेंटर आपण काढला आहे हा पूर्णतच सेंटर झालेला आहे, बरोबर. हां, म्हणजे तेवढंच अंतर इथून इथे येणार आहे. हे जे अंतर असेल ह्या सेंटरचं, म्हणजे ह्या पूर्ण रेषेचं सेंटर, ही आपली कितीची आहे, 80ची आहे, बरोबर. म्हणजे हे किती असला पाहिजे, 40. बघा, आणि 40, बघा 40, तोच 40 इकडे येणार आणि तिथून पुढे आपल्याला हा 36 36चा चौकोन येणार. तो सेंटर घेऊन 36चा चौकोन. हे किती आहे, 30. आता हा इथून इथे असा आपल्याला चौकोन बनवायचा आहे 36चा.
सावली पडते त्याच्याबरोबर. हा आपला चौकोन जो आहे तो ह्या सर्कलसाठी तयार झालेला आहे इथे. आता याच्यामध्ये आपल्याला ते सर्कल काढायचं. दोन्हीकडचं सेंटर काढून घ्यायचे. चौकोनाचा मी आधी सेंटर काढला आहे बरोबर. आता इथून इथपर्यंत कुठला हा त्याच दुसऱ्या समोरच्या पॉईंटवरनं हां बरं. मी इथून इथे काढले, हे दोन्ही पॉईंट परफेक्ट जुळले बरोबर. इथून तेच अंतर न बदलता इथून इथे जुळलेच पाहिजे. हे चुकलं म्हणजे कुठेतरी तिरकं तिकडे सरकलेलं आहे थोडंफार. आता हा इथला भाग आणि हा इथला भाग, त्याच्यासाठी आपल्याला इथे सेंटर काढावं लागेल सगळं. दोघांना धरून मी फक्त तेवढ्यापुरती इथे पॉईंट तयार केला आहे. आता ही पेन्सिल प्रॉब्लेम करा. जवळचं अंतर असलं ना की प्रॉब्लेम होतो. सरकलं आता त्याच्या आतमध्ये परत एक सर्कल आहे.
हां काढ झालं पास कर साईडला अर्धा एम एम, त्यामुळे हे इथे खाली आलं बघा अर्धा एम एम. हे बघ तसं हे इथे पण थोडंसं बाहेर जातं आहे हे सरकल्यामुळे. हे आमचे डोळे आलेत कामाला आता. का हो काय म्हणतात? काय झाले ना, एक पण ठेवलं का? आता आपल्याला हे सर्कल काढायचं आहे. याचा डायमीटर किती दिला आहे? 18. बरोबर, म्हणजे 18 बाय 18चा आधी चौकोन काढला पाहिजे या ठिकाणी. सेंटर आपल्याकडे काढलेलंच आहे. चला आता परत मगासारखं ह्या पॉईंटवरनं हे सर्कल, ह्या पॉईंटवरनं हे सर्कल, आणि इथून आपल्याला हे परत जॉईन केले पाहिजेत. एक पॉलिश पेपरसोबत ठेवलात ना खूप बरं पडतं पॉईंट काढण्यासाठी. आता ह्याचा जो सेंटर पॉईंट इथे आलेला आहे इथे, हा इथून या साईडला 6, या साईडला 6, कारण ही आपली 12ची आहे. तेवढं अंतर घेऊन अगोदरचे जे आपले हे इथले पॉईंट होते हे इथे बरोबर
सर्कल ह्या रेषेवर नसल्यामुळे त्याला पॅरलल मी एक लाईन मारते. हे 2 पॉईंट मिळालेत आणि हे 2 पॉईंट आहेत. ही रेषा झाली आपली, त्याच्यावरचं हे सर्कल झालेलं आहे. याला ही पॅरलल रेषा येणार, ही त्याच्याबरोबर ही 12ची काढून घेऊया. इथे हे आपण टाकलेलंच आहे 12. आता हा इथला थोडासा जो सर्कल आहे तो आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे ह्या सर्कलचं बाहेरच्या, ते कुठून घेतलेलं आहे? इथून हे इथे घेतलेलं आहे. तेच मेजरमेंट आपल्याला पुढे फॉरवर्ड करायचं आहे, पण सेंटर पॉईंट तोच घ्यायचा आहे. हाच सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. त्यामुळे त्याला साधारण एक अशी रेषा हे करून ठेवायची त्या सेंटर पॉईंटला, ती त्याला जाईल बरोबर. तर हे अंतर किती दिलं आहे? 30. मग इथून 30 अंतर टाकून तो पॉईंट घेऊन ते सर्कल मारायचे. तो आज येणार. तो थोडासा येणार आहे, जास्त नाही येणार, कारण त्याला पुढे आपल्याला ही रेषा जॉईन करायची आहे. त्यालाच पॅरलल ही रेषा. तर ही याला इथून जॉईंट आहे दाबली बघा इथे. ही हे जे सर्कलचं थोडंसं कर्व आहे, तो कर्व ॲक्च्युली इथे येतो, थोडासा कर्व. त्या कर्वसाठी तोच पॉईंट, सेंटर पॉईंट
थोडासा पुढे घेतला, कुठला सेंटर पॉईंट, जे आपण मारलेलं होतं ना सर्कल, त्याचा सेंटर पॉईंट तो इथे आहे बघा. इथून इथे ठेवून हे असं मारलेलं सर्कल, मग हाच पॉईंट मी पुढे घेतला. आता तो इथून किती पुढे घ्यायचा आहे, हे 12 आणि हे 30, 30मधनं हे 12 वाजा करायचे, किती राहिले. मग इथून 18वर या सर्कलचं मेजरमेंट घ्यायचं. आला. बरेच जण काय करतात, हे असं हाताने करतात, छोटंसं दिसतं ना डायग्राममध्ये, म्हणून ते तसं येत नाही. हे असं झालं पाहिजे, त्याला मग ते जॉईन करायचं जिथे येईल तिथे, अजून वर जाणार तो हा पॉईंट. बघा, म्हणजे हे इथलं छोटं सर्कल आणि हे वरचं मोठं सर्कल दोन्ही घेतल्यानंतरच तो जॉईन झाला तिथे. तर ह्या बाकीच्या लाईन्स इरेज करून टाकायच्या. हा भाग झाला. इथला सर्कल अगदीच आहे 20, सेंटर आपण काढलेलंच आहे. मेमरी आहे ना मोबाईलवर.
त्यांना फक्त तिकडे जाऊन सांगा रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, आवाज येतो आहे त्याच्यात. आता ही जी 2 सर्कल आहे ह्या 2 सर्कलसाठी आपण बेसिक चौकोन काढून घेतले. आता हे जसं काढलेलं आहे तसंच आपल्याला इथे पण काढायचं आहे त्याच पद्धतीने. मेजर लाईन ही ह्या पॉईंटवरनं इकडे येईल, ह्या पॉईंटवरनं इकडे येईल. आता ह्याचं सेंटर काढायचं आहे. हे सेंटर पॉईंटमध्ये जरी सरकलं इकडे तिकडे तरी आपलं सर्कल चुकतं वर. ते जुळूनच घ्या कंपल्सरी. थांबा आलो. आता समजा हे अंतर मधलं कुठलं हे अंतर हे किती आहे आपलं 10पेक्षा जास्त असेल. काय 10पेक्षा जास्त असेल तर हा होल जो आहे तो आरपार आहे मारलेला, बरोबर. आरपार मारलेला असल्यामुळे हे जर अंतर 10पेक्षा जास्त असेल तर इथली एक रेषा आपल्याला दिसणार. डायग्राममध्ये दाखवलेली नाही आहे पण ती दिसणार कारण हे अंतर 10पेक्षा नक्कीच जास्त आहे. बरोबर. मग त्यामुळे आपल्याला हे जे पॉईंटवरून आपण मारलं आहे त्या पॉईंटपासून खाली 10 अंतर टाकून तिथे ते सर्कल कंप्लीट करायचं आहे. आहेच 10.
ह्या रेषा ह्याच्यात दिसत नाही आहे, डायग्राममध्ये दाखवलेलं नाही, पण ह्या येणार कारण हे आपलं 10 अंतर आहे. आता हा बाहेरचा किती आहे, तो 20 आहे ना. हम्म. होय जाऊया ना. आलो 1 मिनिट. होय आलो. नको थांबा, आलो 2च मिनटं. 20. याची 20 आहे म्हणून मी इथे पुढे 20 टाकले आणि 40वरनं ते मारले. तर आता हे इथलं मी मारलं आहे, तेच अंतर घेऊन मला इथे पण सर्कल मारायचं आहे. त्यासाठी मला इकडचा पॉईंट घेतला पाहिजे. हा इथून असा 40चा चौकोन आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही रेषा काढायची आहे. आलं लक्षात. हा 20, 40. हा 40. या पॉईंटवरून हे सर्कल आपल्याला मारायचं.
थोड्याशा लाईन्स डार्क करतो मी.